अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. रामलीला मैदान बचाव समिती ह्याच असं की रामलीला मैदान म्हणजे जिथं रामलीला व्हायची, सांस्कृतिक कार्यक्रम रामलीला, ते ग्राउंड आहे त्या तुमच्या बॅक साईडला जिथं बांधकाम चालू आहे. काही भूमाफियांनी पैशा जोरावर म्हणा किंवा राजकीय हेतूच्या जोरावर म्हणा किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या जोरावर म्हणा, त्यांनी आता बघू शकतो आपण टेंडर भूमिपूजनच्या 15 दिवसानंतर जाहिरात आली टेंडरची लोकमत मध्ये, 15 दिवसानंतर. आणि हे सगळं आम्हाला माहिती काढायला, माहितीच्या अधिकार मधून आम्ही सगळे माहिती काढले. वेळोवेळी अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिले. त्या अर्जांचा तर आम्हाला रिप्लाय आलाच नाही, पण आम्ही ज्या माहितीच्या अधिकारद्वारे माहिती काढली की बाबा हे कसं झालं, काय झालं, अग्रीमेंट दाखवा, त्यासाठी आम्हाला 7 महिने लागले. तब्बल 7 महिन्यानंतर आम्हाला 8 महिन्याच्या जवळपास त्याच्यानंतर आम्हाला हे सगळे पुरावे भेटलेत. आणि आता त्यांचं बांधकाम तर 80% म्हणा किंवा 50% बांधकाम झालेलं आहे. पण तरी आम्ही आमच्या परीने, आमच्या समिती जी आहे, आमच्या समितीच्या परीने, आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती, या समितीच्या ह्यानी आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे जिथं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुले येऊन तिथे प्रॅक्टिस करायचे, सगळं बंद झालेलं आहे. सगळे बंद झालं. कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तोय, इथं रावणदान व्हायचं. आणि त्या रामलीला मैदानाच्या नावामुळं ह्याचं नाव रामलीला मैदान पडलं. तिकडचा पत्ता हाच M2 मधला N7 सिडको. तिथं आता तिथं खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिम, स्विमिंग पूल, टर्फ, योगा असं त्यांनी 5-6 सेक्शन बनवलेत. आणि ते सेक्शन मोफत मध्ये नव्हे, आता खरं म्हणलं सगळं मोफत द्यायला पाहिजे. कारण की वाड्यातल्या लोकांचा ओपन ग्राउंड आहे सिडकोचा, आणि सिडको कडून NOC न घेता महानगरपालिकेने त्यांना लीजवर दिलं, जे की चुकीचं आहे पूर्ण. आणि ते त्यांनी चालू करून 8 ते 10 हजार रुपये एका विद्यार्थी माग मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडवल करू लागले. म्हणजे इन शॉर्ट तो एक व्यापार झाला. सरकारी जे जागा आहे जे त्यांनी अनऑथोराइज्डपणे लीजवर घेतला, त्याचं हे काम चालू आहे. आणि आम्ही आमचं समितीचा हेतू एवढाच की हा जे ग्राउंड आहे मोकळा, हा मोकळा ग्राउंडवर फक्त क्रिकेट खेळणारे मुलं जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही. जे भरती मारणारे जे पोरं जे गोळा फेगर करतात ते करू शकत नाही. हे फक्त क्रिकेटसाठी सीमित झालं. आता हे फक्त क्रिकेटसाठी सीमित झालं. पण अदर ऍक्टिव्हिटी साठी जे ग्राउंड बाजूला ठेवला होता त्याच ग्राउंडचं भूमाफियांनी वाटोळं लावून दिलं. आता त्या भूमाफियामध्ये माननीय लोकप्रतिनिधी असू शकतात, भ्रष्टाचारी अधिकारी असू शकतात. आम्हाला कोणाचंच पर्सनली लेवलवर नाव घ्यायचं नाहीये. पण हे सगळं होऊ लागलं की आम्ही वारंवार अर्ज देऊन पण आम्हाला रिप्लाय येत नाही. याचा अर्थ काय समजावं? किती वर्षात लीजवर दिलं त्यांनी काय आम्हाला अजून बहुतेक माझ्या हिशोबाने 101 वर्षाच्या करारीवर पहिला करार असतो हा 30 वर्षाचा देते. पहिला अटेम्प्ट 30 वर्षाचा, नंतर ते वाढवता येतं 100 वर्षापर्यंत. हे कोणती संस्था नाही म्हणून, संस्था न म्हणता एक व्यक्तिगत माणूस आहे विक्रम जाधव म्हणून. स्थानिकांच्या वतीने काही मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता आहे का? आता आंदोलन उभारून मला तरी वाटतं आंदोलन झाले आतापर्यंत आंदोलन केले तर आता इन शॉर्ट म्हणता येईल की या वादासाठी खरं म्हणलं तर लोकप्रतिनिधींनी पहिलं त्यांचा प्रस्ताव टाकावा. पण आता तुम्हाला आधी सांगितलं काही लोकप्रतिनिधींमुळे वाड्यातले जे लोकल लिडर्स आहे ते पण डेअरिंग नाही करायला यायचे. पण जर का हे काम थांबलं नाही हे तर आम्ही थांबूच. हायकोर्टात आम्ही माननीय हायकोर्टात आम्ही खटला दाखल करून आम्ही थांबूच. पण हे थांबल्यानंतर या वाड्यात जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना धडा बसेल की खरं नेमकं की आपल्या वाड्यातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्याला इलेक्शन धडका बसला. कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय, ते वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांचं म्हणणं पाहू लागलेत. असं आलं नोट टाकलं खिशात. हे असं चालणार नाही. आता मी सांगतो आता तुम्ही जे नाव घेतलं लोकप्रतिनिधींचं ते स्वतः या भूमिपूजनला उपस्थित होते. तुम्ही नाव विचारलं म्हणून सांगतो, ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
त्यावेळेस ते सगळे आंदोलन त्या टायमाला आम्ही निषेध केला, विरोध केला, तर आम्हाला 2 मिनिटात पोलीस प्रशासन आली की तुम्ही मंत्र्यासमोर विरोध करतायत, आम्हाला उचलून नेलं. म्हणजे इन शॉर्ट आम्ही आंदोलनही नाही करू शकलो. संविधानाच्या दायऱ्यामध्ये येतो की बाबा तुम्ही विना कोणाला हानी पोहोचवता तुम्ही आंदोलन करू शकता. तिथं फक्त आम्ही आमचं विचारच मांडलेत की साहेब आम्ही या वाड्यातले माणसं आहे, आमचं असं असं आहे. तेवढ्यात त्यांना काय झालं काय माहित, पण मात्र माहितीचे अधिकार तुम्ही आता 8 महिने तुम्ही प्रयत्न प्रयत्न केले. 8 महिन्यानंतर कोणाकोणाचे नाव असे नाव आज ना उद्या येणारच आहे ना. हा तर नाव म्हणजे आम्ही मागवले की बाबा तुम्ही आम्हाला ह्याच्या रिलेटेड जे बनलेलं आहे, मग त्याचं करारनामा असो किंवा जे काही असेल तेच मागायला आम्हाला कमीत कमी 1 कॉपी मागवायला ते 3-3, 4-4 महिन्याच टाइम घ्यायचे. पण माहितीचा अधिकार असं म्हणतो की तुम्ही जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला 2 महिन्यात जास्तीत जास्त 3 महिने भेटलं पाहिजे, पण आम्हाला हेच 8 महिन्यानंतर भेटलं. मग आता याच्यामध्ये कोणते अधिकारी त्या अधिकाऱ्याचे नाव घ्या, कोण लोकप्रतिनिधी आहे, डेव्हलपर आहे. आता 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 मी सांगतो अधिकारी. आता ह्या ग्राउंड लीजला कोणी दिलं? महानगरपालिकेने दिलं. मग आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही की महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकारीच्या जीवावर हे काम झालं. आता तुम्ही म्हणले मंत्रीचं नाव घ्या. आता आपण ज्या वाड्यात आहे बांधकाम चालू आहे तिथं कशाला कोणत्या मंत्रीचं नाव घ्या? तुम्हाला माहित नाही का आता मंत्री कोण आहेत साहेब? नेत्यांचे नाव सांगा. नाही घाबरायचं नाही. घाबरायचं काय त्याच्यात? म्हणजे इन शॉर्ट आमचं हे म्हणणं आहे, आम्ही आता क्लिअर ओपनली बोललोच की साहेब आले ते उद्घाटनाला. आता ह्याच्यापेक्षा मोठं काय बोलावं? तुमची पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका टेंडरचं सांगतो.